नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे नागपंचमी आणि आमच्या घरी नागोबाचं पूजन वगैरे करणार आहोत आम्ही। पूजेची सर्व तयारी झालेली आहे। सकाळी मंदिराला जायला मिळालं नाही कारण इथं बाजूला आमच्या एक जण वारलेले आजी होती, वयस्कर होते आणि वारल्यामुळे आम्हाला कुठे जाता आलं नाही मंदिरला वगैरे। आणि आता संध्याकाळी अंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर आता पूजेची तयारी केलेली आहे मी। चला दाखवते। आणि इकडं मी पूजेची तयारी केलेली आहे। इकडं नागोबा पूजन केलेलं आहे। आमच्याकडे लोहारचे आहेत, ते करून देतात नागोबाची मूर्ती। आणि इकडं फराळ आणि इकडं आळू भाताचा नैवेद्य आहे। ही आळूची पानं वेगळी असतात आमच्याकडे, जी आपण आळू वड्या करतो तशी नाही आहेत, पानं वेगळी असतात ही थोडीशी। आणि आळू भातचा नैवेद्य असणार आहे आज। आळूची रेसिपी आपण नवीन एकदा करूया परत, मला आज गडबड होती त्यामुळे दाखवता नाही आलं। अशी झालेली आहे माझी पूजेची तयारी पूर्ण। इकडं आहे देवाऱ्याला तोरण। आता अगोदर पूजा करून घेऊया। घालते ते तर परवा दिवशी नागपंचमी झाली आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहे शेतामध्ये। दुपारची वेळ आहे, वाजलेले आहेत 3 आणि आम्ही काजूची झाडं आणली होती। ती मोटरीचा गादा होता, जी मोटर बसवली होती ते JCPमुळे पूर्ण गाद्याला ऊस पूर्ण बाद झालेला काढलेला होता आम्ही आणि त्यालाच आता झाडं लावण्यासाठी म्हणून आलो आहे आम्ही। काजूची झाडं आणून ठेवलेली आहेत, चला बघूया। हे व इकडं काजूची आणि आंबा, ते आंब्याची, लिंबूची सुद्धा आहेत आणि चिक्कूचं आहे इथं। आणि इकडं आहे ते मसाल्याची पान, तिक्की साल असते ना, त्याचं झाड आहे। हे व्यंकटेश्वर नर्सरी आहे बेकवाडला, तिकडनं आणली आहेत आम्ही। प्रत्येक व्हेरायटीची झाडे मिळतात तिकडं। चला आता सुरुवात करूया लावायला। आणि इकडं थोडे खड्डे मारून ठेवलेले होते। हां बस घ्या। कुठली जी ही जात काजूची? वेंगुर्ला। हे ब्लेड कुठे ठेवल्याशी? आणि इकडं खत सुद्धा आणलेलं आहे। इकडे आणलेलं आहे मीठ, मोठं मीठ आहे। मुळांना वाळवी वगैरे लावून लागायचं नाही म्हणून त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ। खत सुद्धा आणलंय आणि पूर्ण असा गादा मोठा आहे हा। इकडे एक साईडला काजू आणि आंबाची वगैरे झाडं लावणार आणि दुसऱ्या साईडला मग त्या साईडला पूर्ण सुपारमाडची झाडं लावणार। इकडं आम्ही नारळाची झाडं लावणार होतो, पण शेतात नारळाची झाडं चांगली येत नाहीत, लागत नाहीत, त्यामुळे सुपारमाडची आणि काजू आंबा वगैरे लावणार आहोत। चला पुढे भेटू परत। आत्ता आलेला आहे पाऊस, मोठा आलाय म्हणून आम्ही झाडाच्या सावळीला थांबलोय। आमच्या शेतात पूर्णपणे सागवानची झाडं आहेत। इकडं 4 झाडं लावलेत आम्ही। आत्ता वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही 15 झाडं लावलेले आहेत आता।
हे बघा असं पूर्ण एक लाईनला लावलेलं आहे, लाईन करून लावलेलं आहे. म्हणजे मध्ये उन्हात वगैरे ट्रॅक्टर वगैरे मारायला बरं होईल, रान पडणार झालं तर. आता ह्या रानामध्ये हिरवं दिसणार नाही तेवढं जास्त. आणि आता एक 6-7 झाडं उरलेत लावायचे. ही सुद्धा लावून 4:30 वाजलेत. आता मुलं आणि 5 वाजता येतात परत शाळेहून. तर लवकर लावून जायला पाहिजे आम्हाला. आणि आत्ता ऊस बघा कसं झालंय, पूर्ण सगळं सगळीकडे हिरवगार दिसतंय. मागे अस्वल वगैरे आलेलं म्हणून आम्ही शेताकडे आलोच नव्हतो. आणि सागवानची झाडं बघा किती झालेत मोठी. सगळं छान हिरवगार आणि मोरांचे आवाज येत आहेत. पाऊस सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आता वाजलेले 5:30 आणि आज शेताकडून घरी आलो आहे मी. अजून झाडं लावायची आहेत एक 7-8, पण पाऊस पण आलेला आणि मुलं शाळेहून आलेली म्हणून आज लवकरच आलो आहे जरा घरी. पाणी वगैरे तापत ठेवलं आहे मी, चला दाखवते. आग पेटवलेले आहे, पाणी तापत ठेवलं आहे. आता आंघोळ्या वगैरे करतील. आणि हा इथं बसलं आहे. आता खूप छान गरम वाटतं आहे त्याला. पाऊस खूप जास्त पडतोय ना, त्यामुळे मांजरं जास्तीत जास्त शक्यतो चुलीजवळच बसतात. अजून एक आहे, ते कुठं गेलं कुणाला माहिती. इथं एकटं काळंच आहे अर्ध, त्यामुळे काळोखात दिसतच नाही ते. आणि आता परत घरातलं काम करायचं आहे, भांडी वगैरे घासायचे आहेत. ही सकाळी घासून ठेवलेली भांडी परत लावायला पाहिजे मला. आणि आता भांडी वगैरे घासून घेते. संध्याकाळचा परत स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आंघोळी करून नंतर करेन स्वयंपाक.